रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। जीपीएसचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073। मराठवाड्यातील नायगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्नीकडे वाईट नजरेने बघत असल्याच्या संशयावरून 17 वर्षीय तरुणाचा मोटारसायकलवर नेऊन बियर पाजून खून केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। मुखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील जिशान सय्यद आणि गावातीलच अब्बास शेख यांच्यात मोहरमच्या वेळी भांडणे झाली। त्यावेळी दोघांच्याही नातेवाईकांनी भांडणाची सोडवासोडव केली होती। त्यावेळी अब्बास याने जिशान हा त्याच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याचे सांगून भांडण करत होते। त्यावेळी जिशान याला विचारले असता त्याने मी वाईट नजरेने पाहिले नसल्याचे सांगितले। त्यामुळे दोघातील वाद मिटला होता आणि दोघे मित्र झाले होते। दरम्यान दिनांक 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता जिशान हा घराजवळील मस्जिदमध्ये नमाज पढण्यासाठी गेला। नमाज झाल्यानंतर जिशान हा गावातील त्याचा मित्र अब्बास रमजान साब शेखच्या मोटारसायकलवर बसून गेला होता। जिशान हा अब्बास सोबत जात असताना गावातील यादुला सलीम सय्यद, करीम चांद सय्यद, मोहम्मद वजीर सय्यद यांनी पाहिले होते। त्यानंतर रात्री 7:30 वाजता जावई रहीम मेहबूब यांनी जिशानला घरी बोलावण्यासाठी फोन केला असता जिशानने मी पेट्रोल आणण्यासाठी बाहेर आलो असून घरी गेल्यानंतर फोन करतो असे म्हणून फोन कट केला। जिशान रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्याने घरातील सदस्यांना चिंता लागली होती। वडिलांनी शेख अब्बास यास फोन लावला असता मला काही माहीत नसल्याचे सांगितले। अब्बास याने उडवाउडवीचे उत्तर दिल्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी सकाळी मुखेड पोलीस ठाणे गाठले आणि सदरचा प्रकार सांगितला असता मुखेड पोलिसांनी नायगाव तालुक्यातील गडग्याजवळ प्रेत सापडल्याचे सांगितले आणि फोटो दाखवले। फोटोमधील प्रेत हे जिशान सारखेच दिसत असल्याने रहीम मेहबूब, नांदेडे, सलीम शेख आणि अजित शेख यांनी गडगाव येथे जाऊन पाहिले आणि जिशान असल्याची खात्री झाली। जिशानच्या डोक्यात दगडाने आणि छातीत चाकूने मारल्याचे दिसून आले। तसेच जिशानच्या अंगावरील कपडे आणि पोटावरील भाग अर्धवट जळाला असल्याचे दिसले। जिशानच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी अब्बास रमजान साब शेख याला अटक केली। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।